आपल्या कर्तृत्वाची टिमकी वाजवणारे लोकनियुक्त सरकार अजूनपर्यंत स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात झाले नव्हते। ही उणीव शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या तिघाडी सरकारने भरून काढली। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बळे लोकांच्या माथी मारला गेला। त्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा आपल्या दिमतीला घेऊन जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले। शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2023 हा दिवस तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा दिवस म्हणून इतिहासात नोंदवला जाईल, असे लोक संतापाने बोलत आहेत। हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील जनतेला वेठीस धरले। महायुती सरकारच्या शासन आपल्या दारीचा फटका सर्वात प्रथम महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांना बसला। शाळा तसेच कॉलेजासाठी आज सकाळपासूनच रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होती। रोह्याच्या बस स्थानकात ही गर्दी विशेष करून दिसून आली। प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना सक्तीने कार्यक्रम ठिकाणी हजर राहावे लागल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आजच्या दिवसापुरती तरी वाटोळे झाले। शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मागील 4 दिवसांपासून अनुपस्थिती होती। त्यामुळे जनतेची सर्वच कामे खोळंबली। महसूल यंत्रणा ठप्पच होती। त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला। एकंदरीत शासन आपल्या दारी, जनतेच्या बसे उरावरी असे चित्र दिवसभर रायगडात होते। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।